अंत अस्ति प्रारंभ भाग 2 या लेखक वैभव ढूस लिखित पुस्तकातील 7वा पाठ, कर्माचं फळ जे पेरणार तेच उगवणार, या पाठाचा उर्वरित भाग आज आपण ऐकणार आहोत. जेव्हा आपण आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला परिस्थिती बदलण्याची ताकद मिळते. प्रत्येक व्यक्तीचा जीवनमार्ग आणि तो किती सुंदर असू शकतो याचे उत्तर त्याच्यातल्याच शक्तीमध्ये दडलेलं आहे. जर परिस्थिती अनुकूल नाही तर त्यावर कुरकुरी करण्यापेक्षा आपले कर्म बदलण्यासाठी आणि उंची गाठण्यासाठी प्रयत्न करा. जगामध्ये जे काही घडतंय त्यात आपला एक छोटासा तरी हात असतो. जीवन ही एक अखंड प्रक्रिया आहे आणि ती आपल्या कर्मांवर आधारित असते. त्यामुळे परिस्थितीवर कुरकुरी करणं हे निरर्थक आहे. जेव्हा आपल्याला आपली कर्मे बदलता येतात तेव्हा परिस्थिती स्वतः बदलू लागते. कर्मातून निर्माण होणारं आत्मबल. चांगले कर्म म्हणजे एक साधी गोष्ट नाही. ती एक प्रेरणादायी आणि ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रिया आहे. जे लोक चांगल्या कर्मावर विश्वास ठेवतात त्यांच्यात एक विशेष प्रकारचा आत्मविश्वास दिसतो. त्यांना बाह्य परिस्थिती, टीका, अपयश यांचं भय असत नाही. कारण त्यांना ठाऊक असतं की मी जे पेरलं आहे ते एक दिवस उगवणारच. याच आत्मविश्वासामुळेच ते संकटांच्या वळणावरही निर्धाराने उभे राहतात. चांगल्या कर्मांची मुळे खोलवर रोजलेले असतात. जेव्हा आपली कृती, विचार आणि भावना खरे, प्रामाणिक आणि कष्टकांडी असतात तेव्हा त्यातून एक सकारात्मक आत्मबल तयार होतं. हे आत्मबल म्हणजे एक अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली साधन आहे जे आपल्याला अडचणी आणि संकटांमध्ये आधार असतं. ज्याला हे आत्मबल मिळालं आहे तो माणूस अपयशालाही सहन करू शकतो. त्याला लोकांच्या समालोचनांचा आणि टीकेचा फरक पडत नाही. तो त्याच्या ध्येयाच्या मार्गावर अडचणींची पर्वा न करता ठामपणे चालत राहतो. या आत्मबलामुळे माणूस जेव्हा आपल्याला अडचणी येतात तेव्हा त्याला त्यावर ताबा मिळवण्याची क्षमता असते. तो आपल्या कर्माच्या फळांची तयारी करतो आणि संकटांसोबत समरस होऊन त्यावर मात करतो. त्याच्यात एक विश्वास असतो की तुमच्या कर्मांचा नक्कीच परिणाम होईल. हा विश्वास फुलवताना आणि त्याला आचरणात आणताना माणूस जीवनाच्या सर्व संकटांचा सामना धैर्याने करतो. त्यामुळे त्याच्या कर्मावर विश्वास ठेवून जी शक्ती तयार होते ती त्याच्या आत्मबलामध्ये रूपांतरित होते. कर्म आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी परस्परांशी निगडीत आहेत. ज्याने चांगले कर्म केले त्याला त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा सामना चांगल्या दृष्टिकोनातून करणे सोपे जाते. त्यामुळे आत्मबल हे तुमच्याच कर्मांची परिपूर्ती आहे. हे बल तुम्हाला केवळ संकटांच्या वळणावरच नाही तर रोजच्या जीवनातही नवा उत्साह, नवा दृष्टिकोन आणि नवी ऊर्जा देतं. ते तुमचं मन, शरीर आणि आत्मा यांना एकजूट करून एक मजबूत संकल्प बनवतं जो जीवनातील कोणत्याही संकटांचा सामना करू शकतो. अशा प्रकारे कर्माने आपल्याला फक्त यश किंवा अपयशाचं परिणाम दिलं नाही तर एक अप्रतिम आत्मविश्वास, एक सशक्त मानसिक स्थिती आणि
खंबीर धैर्यही दिलं. हे आत्मबलच आपल्याला आघाडीवर नेतं आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्यास सक्षम बनवतं. कर्म आणि वेळ, योग्य वेळी फळं देणारं गणित. मी इतकं केलं तरी फळ का नाही मिळालं? ही भावना अनेकदा मनात डोकावत असते. परंतु या प्रश्नामध्येच एक अत्यंत महत्त्वाचं तत्वज्ञान दडलेलं आहे. कर्म आणि वेळ यांचं गणित. कोणतीही कृती करताना आपण त्याच्या तात्काळ परिणामाची अपेक्षा करतो. पण जीवन म्हणजे झटपट नाश्त्याची दुकानं नाहीत. इथे प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते. पेरलेल्या बीजाला उगम यायला वेळ लागतो. प्रत्येक बीजाचं आपलं एक वेळापत्रक असतं. काही बीज आठवड्याभरात अंकुरतात, काहींना महिने लागतात. पण त्या काळात माती खालून त्यांचं मूळ मजबूत होत असतं. अगदी तसंच आपल्या कर्माचंही आहे. काही कर्म झपाट्यानं फळं देतात. जसं एखादं काम केलं, त्याचं कौतुक ताबडतोब मिळालं. पण काही कर्म अशी असतात जी आपल्याला वेळ घेऊन पण फार मोठं फळ देतात. जसं शांतपणे जमिनीखाली वाढणारं वडाचं बीज, जे पुढे शतकांपर्यंत सावली देणारं झाड बनतं. जेव्हा आपल्या कर्माला वेळ द्या, तुमची मेहनत, तुमचं चांगलं विचारधन, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन हे सगळं बीजांच्या स्वरूपात तुम्ही जमिनीत पेरत आहात. त्यांना पाणी द्या, म्हणजे सातत्य ठेवा. त्यांना सूर्यप्रकाश द्या, म्हणजे आशा आणि आत्मविश्वास ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम ठेवा. कारण ज्याचं कर्म खरं असतं त्याला वेळ कधीच धोका देत नाही. वेळच दाखवते की कोणती कृती खरी होती, कोणतं कर्म खोलवर मुळे टाकणारं होतं. वेळ हे परीक्षक असतं, पण त्याचा निकाल प्रामाणिक कर्म करणाऱ्यांसाठी नक्कीच यशाचा असतो. म्हणून जेव्हा वाटतं की मी खूप केलं तरी काहीच मिळालं नाही, तेव्हा स्वतःवरचा विश्वास दुपटीनं वाढवा. कारण कदाचित तुमचं झाड उगवायला वेळ घेतंय, पण त्याचं फळ आयुष्यभर पुरणारं असेल. आजचं पेरणं म्हणजे उद्याचं भविष्य. आपण जे काही आत्ता करत आहोत त्या प्रत्येक कृतीचा एक परिणाम आहे. प्रत्येक विचार, प्रत्येक बोललेलं वाक्य, प्रत्येक घेतलेला निर्णय हे सगळं म्हणजे भविष्याच्या जमिनीत पेरलेली बीजं. म्हणूनच कर्म हे फक्त वर्तमानाचं काम नसून ते भविष्यातील आराखड्याची रचना आहे. आपण जे आज पेरतो तेच उद्या उगवतं. आज जर आपण अप्रामाणिकता, आळस, टाळाटाळ, शॉर्टकट्स पेरत असाल तर उद्या निघणाऱ्या फळांमध्ये कंटाळा, अडचणी आणि अस्थिरता मिळणारच. पण जर तुम्ही आज प्रामाणिकपणा, मेहनत, धैर्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्य पेरलं तर ते तुमचं भविष्य बहरतंय. ते भविष्य कुणा देवाच्या कृपेवर नाही, ते तुमच्या कर्मावर आधारित आहे. कुठलंच यश, कुठलंच अपयश हे अपघाताने येत नाही. ते घडतं आणि ते घडवलं जातं आपल्या हातांनी, आपल्या कृतींनी. म्हणूनच जर तुम्हाला तुमचं उद्याचं आयुष्य समृद्ध, समाधानी आणि यशस्वी करायचं असेल तर त्याचं बीज आजच पेरा. तुमचं ध्येय, तुमचा दृष्टिकोन आणि तुमचं कर्म हेच तुमचं नशीब घडवतं. कारण कर्म हेच विधात्याचं विधान आहे. जग तुमचं कौतुक करतं की टीका, ते महत्त्वाचं नाही. कारण
शेवटी तुमचं कर्म तुमचं भविष्य ठरवतं. जे तुम्ही आज निवडता तेच उद्या तुमच्यासमोर उभं राहतं. म्हणून निर्णय घ्या आजपासूनच. अशा कृती करा की उद्याचं जीवन तुम्हाला अभिमानानं बघू शकेल. पेरलं आहे स्वप्नांचं बीज, काळजी नको, काळ त्याचं फळ देईल. फक्त तुम्ही त्याला प्रामाणिक मेहनतीचं पाणी देत राहा.